कशी आहेस? छान आहे दादा. हा माझा फोन पाहिलास का ग तू? कुणाचा फोन आला होता का? मीराचा. काय म्हणाली? अश्विनीला मुलगा झाला. अच्छा, दॅट्स ग्रेट. समोर देवळात जाऊन देवाला साखर ठेवून आले. सगळं सुखरूप पार पडलंय ना, मग त्याचे आभार मानायला हवेत ना. आणि देव काय सगळीकडे सारखाच असतो. काय मालविका, बाळ आवडलं? खूप गोड आहे. नियती माणसाबरोबर कसे खेळ खेळते बघतोयस ना अमुक. अरे माझं पहिलं मूल, ज्याची इतकी वर्ष मी वाट पाहिली, आणि तो आल्यावर त्याचं कसं स्वागत करायचं याची संपूर्ण तयारी अशी मनात करून ठेवली होती. ते मूल मी बघूही शकत नाही. आई रवन, पाहिलंस माझं नातू? आई, तुम्ही खरंच आई आहात. तुम्ही जे केलंय ना त्याला तोड नाही हो. रोहन, तेव्हा तुला जर कौतुक करायचं असेल ना तर या माझ्या नातवाचं कर, कळलं? आई, या ग्रेट मुमेंटचा एक फोटो व्हायला हवा. नक्कीच. एक मिनिट, माझा नाही, या त्रिकोणी कुटुंबाचा. बर. आशू, हळू हळू हळू. आशू समीर, बस ना समीर. तुझ्यासाठी काय काय तयारी केली होती. किती खेळणी, किती कपडे, तुझी किती वाट पाहिली होती. आज मी असं काहीतरी आणलंय जे पाहून तुला खूप आनंद होईल. काय? डोळे मीट. सांग ना. डोळे मीट ना. उघडू? नाही, थांब. लवकर, आता उघडू? उघड. तू मला हे आत्ताच्या आत्ता घालशील? अगं येडू, तुला घालण्यासाठीच आणलंय ते. बाळासाठी आणि आशूसाठी हे औषध आणले, हे त्याचं बिल. माझ्याकडे कॅश द्या.